अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, विनोदाच्या गावी जायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत देऊळ बंद 2 या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील स्वागत करूया। सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते कैलाश वाणी सर, अष्टपैलू अभिनेते मंगेश देसाई सर, महाराष्ट्राचा डॅशिंग हिरो गश्मी रवींद्र महाजनी। भूमिका कोणतीही असो त्यात आपली छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सर, चतुरस्र अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे आणि देऊळ बंद 2 या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे। मंडळी, आता इथे येणार आहे एक एजंट पॉलिसी काढण्यासाठी, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा भरघोस प्रीमियम अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील इरसाल कलाकार। आव आव ऐका ना, आज मस्त रविवार आहे, काम पण झाली आहेत, पिक्चरला जाऊया ना। ए गोप्या नको ना यार, अरे रविवारचं कुठे पिक्चर बघायला जाते यार तू? तुम्ही लगेच नाही म्हणता। अरे नको ना यार, मस्त रविवार आहे, बॉम्बला कधी नव्हे तू सुट्टी मिळाली, तांगड्यावर करून पडून राहायचं लागा, घरात बसत पाहिजे। हा नको, एक काम करू, मटान कर मस्त तू, मटान बाटल्या लाव फ्रीजला, त्याच्या आईचा रविवार म्हणजे रविवारच करू आज, एवढंच करा। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय लाजतोय बोल गोप्पा, कडशील आता खुडशील बाहेर एवढं दिसत तुम्हाला। जाऊ दे चल, कुठे नेऊ नका मला। हा? ते प्रवीण तरडे बघा बायकोला घेऊन पिक्चर करतात। हो, आत्ता केलंय देऊळ बंद 2। तुम्ही साधा पिक्चर बघायला पण नेत नाही मला। बेहत्यात ती घाबर देत बायकोला, हे का? कसली माहितीये, बायकोला जर ऍक्टिंग मध्ये बिजी नाही ना ठेवलं, बायको डिरेक्शन करणार, ह्यांचं दुकान बंद। फुलवंतीला काय दणका केला माहितीये का? तुम्हाला काय माहिती? मलाच माहितीये, तुला काय वाटलं फुलवंती मध्ये काय नुसतं माणूस एक आणि माणूस 2च नव्हती? गावकरी एक आणि गावकरी 2 सुधी होती। 2 नंबरचा तर मीच होतो। काय पण बोलतो? फडक्यासाठी नॅशनल हुकलं माझं, लय बेकार वाटलं मला। नॅशनल नाहीतर काय, कस काय? अगं आधी फुलवंती मीच होतो, मला डान्सच करायला ना, बॉम्बला काढून टाकले ह्यांनी मला। काय पण बोला आणि मी विश्वास ठेवेन होय? मग राहू द्या। आणि तू जाऊ दे ग, तू प्रवीण तरडेंचं नको सांगू मला, त्यांचं काय सांगतीयस? हा, अरे जेव माणूस बाहेर आल्यावर बोलायचं थांबत नाही की नाही, समजून जायचं। घरात बायको तोंडात ऊ सुद्धा निघून देत नाही। असं असतोय? अरे ह्यांचं नुसतं बाहेर आल्यावरच आहे, खतरनाक तर घरात आहे। ते काय पण असू द्या, माल पिक्चरला जायचंय, पिक्चरला जाऊया ना। गोप्या नको ना, पिक्चरला जाऊ नको ना गोप्या, लाडात नको ना येऊ, तुला लाडलंय बेकार असतो, नको लाडात येऊ। रोहित माने इथेच राहतात का? टक टक म्हातारा माणसाचा आवाज येतो। आला का म्हातारा बाबा? कोण आहे? काय कोण पाहिजे?
रोहित माने इथेच राहतात का? मीच आहे काय झालं? नमस्कार. नमस्कार. मी MHJ स्माईल इन्शुरन्स कंपनी कडून आलोय. असं? इन्शुरन्स एजंट आहे मी. तुम्ही एजंट आहे? हो. मला का अवघड आहे? नाही ते मला तुमच्या बायकोने सांगितलं होतं रविवारी या म्हणून रविवारी आलो. बाबा अहो बाबा या आत या आलो या आत या सांगते तुम्हाला दमन बाबा या हो दमन या बाबा बाबा या ते चपला राहू द्या या असेच या या तो या नमस्कार. कोण बोलावलंय कोणाला तू? थांबा ना आपली बयो आहे ना आपली बयो कोण भयो? चुलत त्याच्या बहिणीची मुलगी हं. तिचे सासरे आहेत मग काम आहे त्यांना काय काम आहे? गबसा ना ऐका ना ते काय बोलतात हा बाबा चहा कॉफी देऊ चहा नाही, कॉफी नाही, चहा कॉफी काही नको. कामाचं बोलतो. आमची कंपनी आहे MHJ स्माईल इन्शुरन्स कंपनी. यांची नवीन पॉलिसी आलेली आहे, हास्य सुरक्षा योजना. ती तुम्हाला द्यायला आलेलो आहे. घेऊन टाका. फायद्याची आहे ती, फायद्याची आहे. मला सांगा तुमचं वय किती? 38 यांचं 40 40 कडे आले आता. 40शीत आलात तुम्ही. हो. काही नाही, पुढचे 30 वर्ष फक्त प्रीमियमचे पैसे भरायचे आणि मग हे मेले की तुम्हाला पैसे मिळणार. ऐका तर तुमचं हास्य सुरक्षित राहणार. हीच तर पॉलिसी आहे. म्हातारा बाबा तुमचं वय किती आहे? मी आता जवळ 90. मला तुम्ही मिळाला नाही मला कशाला मारायला आलाय मग? मला कशाला मारायचं तुम्हाला? काय माणूस आहे का? नाही तुम्हाला मारायचं असं नाही. असं नाही कसं नाही निगेटिव्ह माणूस आहे यार. मला मारायचं कसं नाही? म्हातारा माणूस आहे नीट बोला मला आवडत नाही त्यातली माणसं. काय होतं ऐकलत का? काय होतं मरणाचं काय कुणी सांगू शकत नाही सांगू कोणाला कधी मरण येईल. हो दमान तुम्हीच झालं नाही तर. दमान मरण कोणाला कधी येईल सांगता येत नाही. म्हणून इन्शुरन्स काढलेला बरा. बरं ओके नाही बरोबर तेवढा मग काढा एखादा इन्शुरन्स. काढू का? तुम्ही काढलाय का? म्हणजे काय, मी काढलाय इन्शुरन्स. आमची कंपनी आहे MHJ स्माईल. त्या कंपनीत 5 पॉलिसी आहेत माझ्या. अरे वा 5 पॉलिस्या, पण उपयोग नाही. म्हणजे 30 वर्ष प्रीमियम भरतोय पण मी मरायला मरतच नाही. पैसे मला फक्त थोडेच परत येतात. मॅच्युअर झाली पॉलिसी की मिळतात पैसे. पण मी मेलो तर बायकोची मज्जा. पण मी मरायला मरतच नाही. गडबड होते सगळी. म्हणून म्हटलं बाबा ओ श्वास घेतला. नक्की का? मला खरं तर वाटतं ही करण्याच ना पुढचा आठवते ती. मी खरंच श्वास घेतला. माझं म्हणणं काय, प्रत्येकाने पॉलिसी घेतली पाहिजे नाही का? हा घेतली पाहिजे एवढं आहे. तुम्ही घ्या एखादी पॉलिसी. पण बाबा काय होतंय माहितीये तुम्ही ना काय फायदा नाही असं सांगताय ना तर मग का घेईल कोण? तेच ना कशाला घ्यायची मग आम्ही? पॉलिसीचा फायदा असतो. हा काय हो? बयोचा मेवना त्याने घेतली माझ्याकडून पॉलिसी. 2 वर्षात मेला. काय गो मग बायकोला पैसे मिळाले का? नाही मिळाले. त्याच्या बायकोला नाही मिळाले पैसे. काय झालं, तो बयोचा मेवना त्याने सांगितलं नाही. तो मौत का कुवा मध्ये बाईक चालवायचा ते. ते साहसी खेळ खेळताना जर मृत्यू झाला तर पैसे नाही देत पॉलिसी वाले. मग कसे मिळतील पैसे? हो आला का? मग मी मुंबईच्या ट्रॅफिक मधनं रोज ती साशी खेळच करत असतोय. मौत का कुवाच असतोय माझा. मग मला पण त्याच्यात हे नाही करणार का? म्हणजे हे अजून कोणाच्या लक्षात नाही आलंय की हा सुद्धा साहसी खेळच आहे. कोणाला सांगू नका. हे नाही, कोणाला नाही, सांगू सांगणार. लक्षात गप्प आलं बसा. तर प्रॉब्लेम. गप्प बसा, कोणाला एकदम सांगू गप्प. नका. माझं म्हणणं काय, साहसी खेळ करताना तर सांगत नाहीत माणसं. मग मेल्यानंतर पैसे नाही मिळत. कस्टमरचा प्रॉब्लेम असतो. फक्त भरायचे किती मिळणार किती एवढंच बघतात. टर्म्स आणि कंडिशन
वाचत मग गोळ होऊन जातो सगळा. म्हणून मी सांगत होतो हा. भयोच्या धीराचे सासरे हा. ते पण असेच गेले. मग का कुवामध्ये ते कशाला मरायला जातील मत का कुवामध्ये? ते हार्ट अटॅकने गेले. अच्छा, मग त्यांच्या बायकोला मिळाले असतील पैसे. हा त्यांना नाही मिळाले. ह्या कशाला करताय आधी? काय झालं ते मेल्यानंतर ज्यांना पैसे द्यायचे त्यांची बायको, हा. अशा 2 बायका निघाल्या आणि एक गपचूप केलेलं लग्न पण आलं बाहेर. मग दोघींमध्ये भांडणं, नाही ना तिला घाल कुत्र्याला, अशी गत झाली. शेवटी कुत्र्याला मिळाले सगळे पैसे. कुत्र्याला? हा, म्हणजे कोणाला? कंपनीला आमच्या. अरे म्हातारा बाबा, पैसे कोणालाच मिळणार झाले ती, मग तुम्ही कशाला आम्हाला पॉलिसी काय आलाय कळणं झालंय मला. सांगायचा मुद्दा समजून घ्या. जे असं इलिगल मरतात त्यांना नाही मिळत हा, पैसे, म्हणजे मरतात त्यांना मिळतात पैसे. हा. हा. तुम्ही नाही ना मत का कुवा करत? नाही नाही ना एखादी दुसरी बायको. हो. नाही का नाही बोलले पटकन? विचार काय करताय? कोण आली ना नंतर पैसे नाही देणार आधी सांगून ठेवते. हम्म. अगे येडा पांड्या, इथं पहिलं लग्न केल्यावर माराय कशाला लग्न केलंय असं झालंय. दुसरी कशाला उराव आणून बसवा आणि ऐका ऐका मी काय म्हणतो दादा, ऐका मी काय म्हणतो दादा. काय? इन्शुरन्स नाही तर मग एखादा मेडिक्लेम तरी काढा. एखादा मेडिक्लेम. हा, मेडिक्लेम अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. वर्षाला 25,000 भरायचे. 5 लाखाचा खर्च MHJ स्माईल वाले करणार हॉस्पिटलचा. असं होय. सगळ्यांचाच तो मेडिक्लेम. पण मग ते कुणाला झालाय का फायदा? सगळ्यांना झालाय, अनेकांना झालाय. तुम्ही घेतलाय का? मी हा. घेतलाय, मी मेडिक्लेम घेतलाय. हा? हा. हा. मग काय नाही, फायदा नाही मला. मी मरायला मरतच नाही, आजारी पडतच नाही. मग हा? काय होतंय? नाही मला हे नाही ना, मला आजार पण नाही, मला गोळी नाही साधी. बाबा काय होतंय, तुम्ही मध्येच काहीतरी करताय कळण झालंय. तुमचं कसं होतोय, जोर हिकडं द्या, तुम्ही हिकडं जोर देताय ना, त्याच्यामुळे अडचण होती. ऍक्शन बोलणं संग करू नका. एकतर बोला आणि मग ऍक्शन करा. हो असं करू नका. बोला पहिलं हो करा, मग हो करा. लक्षात म्हातारा माणूस आहे, जास्त बोल. कळलं झालं काय बोलते. नाही नाही, माझं काय म्हणणं, मला काय माझी गडबड काय होते, काय होते? मला काय आजार पण नाही ना. मला ना BP ना शुगर ना हा? तिसरं गेला आता बघा. नाही, मला साधा खोकला पण नाही. कोण सांगाल ही? उदाहरण म्हणून सांगितलं, उदाहरण म्हणून मला फायदा होत नाही. पण ज्यांनी मेडिक्लेम काढला त्यांना फायदा होतो. मग घ्या. अरे म्हातारा बाबा, अरे तुमचं सगळा मेडिक्लेम फिडिक्लेम संपून 20 वर्ष झाले ती या. तुमची गाडी आता एवढी खटारा झाली की कोण PUC बी काढायचं नाही तुमची आता. हा, आणि तुम्ही आम्हाला कशाला सांगताय हो? काय करताय तुम्ही बाबा? सांगते मेडिक्लेम सांगते. बरेच जोर चुकला तुमचा. सांगा नका ना करू तुम्ही, बोला ना मग हे करा ना. मेडिक्लेम कधी कोणाला उपयोगी पडेल सांगता येत नाही. उद्या तुम्हालाच उपयोगी पडला तर काय कराल? होऊ शकतं त्या असं. प्रवासाला निघालात, काय झालं तर काय कराल? हा? आपण उद्या पुण्याला जाणार आहे. जाताना आपला ऍक्सिडेंट झाला, आपण दरीत बिरीत पडलो, पैसे मिळतील ना? अरे हसन काय मक्काच घालीन तुला. हसतीच काय सांगते, मला कशाला काय मला ना गाव ना. नाही नाही नाही, हे बघा दादा लक्षात घ्या दादा, त्या बरोबर अरे म्हाताऱ्या, तू मराठी टाकला आणि तुम्हाला दादा काय म्हणतोय रे? नाही, आदराने म्हणालो, आदराने. माझं म्हणणं काय बरोबर बोलतायत त्या. काय? उद्या प्रवासाला निघालात आणि तुमची गाडी खंडाळ्याच्या घाटातून दरीत कोसळली हा. आणि या बिचाऱ्या किरकोळ जखमी झाल्या आणि तुम्ही जर मेलात. अरे बुवा, मला सांगा, एका गाडीत बसलोय, गाडी दरीत गेली, त्याच्यात बी एकत्र आहे, ही किरकोळ जखमीन मलाच मारायची तुम्हाला. नाही मी माझ्यावर काय डोळा आहे काय ना काय, हिचा बापाने यम काय दारू प्यायला बघते ती करायची. चिडतात काही. चिडू नका. माझ्यावर काय डोळा आहे कळा ना म्हाताऱ्याचा. म्हातारा माणूस आहे. तसं नाही. उदाहरण म्हणून बोललो. उदाहरण मी म्हणतो पॉलिसी घ्या.
गरजेची आहे. उद्या तुम्हाला काही झालं तर मग यांना वहिनींना डबल धमाका इन्शुरन्सचे पण पैसे, मेडिक्लेम पैसे. घेऊन टाकूया ना. चुकून मिळाला तर मिळतील ना पैसे. अगं बेने, तुला मला मारून डबल धमाका घ्यायची होय? गबसती काय तू जरा मात्र बाबा. बस झालं, चला या तुम्ही आता. असं नाही. आज नको आम्हाला पॉलिसी. कधीतरी घ्या. नाही, नको. माणूस काय ऍक्सिडेंट मध्येच नाही मरत. वाचू तुम्ही एक काम करा, वर आहे जेवून बिवून जावा निवांत, आपला काय विषय नाही. पॉलिसी सोडून द्या आपला आता. आता चांग MHJ स्माईलची पॉलिसी चांगली असते. बसा बसा बसा. यार, काय माझं काय म्हणणं हा. आहे, उद्या कोणी कसाही मरू शकतो. माझा मित्र आहे शंभू प्रसाद, बर त्याला काय नाही विचारा. काय नाही. तुम्हाला सांगतो, त्याला काय आजार नाहीत विचारा. काय आजार नाहीत. दोघं सेमच आहेत. तुम्हाला सांगतो, त्याला खूप आजार. त्याला शुगर आहे, त्याला BP आहे, त्याला आर्थरायटिस आहे, हार्टचा त्रास, किडनीचा त्रास, सगळं आहे त्याला. एवढं सगळं आहे. मग सगळीकडनं फिल्डिंग लावून ठेवली आहे त्यांनी. यांना नक्की फायदा झाला असेल ना. हा, लगा- हा, त्याच्या बायकोला नाही मिळाले पैसे. का? ती बायको काळजी घेते त्याची, तो पण मरायला मरतच नाही. 85 वर्षाचा पण मरत नाही. मला पण त्याचा फायदा होत नाही. बघ सांगतोय का. अरे एरड्या. अरे कोणालाच पैसे मिळाना झाले, ती आमच्या बोडक्यावर कशाला मारताय पॉलिसी तुम्ही मग? माझी गल्लतच वेगळी आहे ना. काय होतं, माझ्याकडून जे पॉलिसी घेतात ते एकतर मरत नाहीत, मेले तर ते इल्लीगल मरतात, मौत का कुवामध्ये वगैरे. नाहीतर माझ्याकडून मेडिक्लेम घेतात, ते मरत नाहीत आणि आजारी पण पडत नाहीत. मला फायदा होत नाही, माझे क्लायंट वाढत नाहीत. माझ्या एकट्याच्या हाताला गुण नाही हो, गुण नाही. असं नका बोलू बाबा. मी खरंच सांगतो. अहो बाबा, पण तुमचा कोणाला फायदाच होईना झालाय, कशाला पॉलिसी काढेल तुमच्याकडून सांगा बरं. अनेकांना फायदा होतो हा. आणि हजारो लोक पॉलिसी काढतात, लाखोंना फायदा होतो. आता हजारांना काढल्यावर लाखाला कसा फायदा होईल? लॉजिक शोधतात म्हणून ऍक्सिडेंट मध्ये मारावं असं वाटतं यांना. बाबा असं वा, आता काय बोलू, खरंच सांगतो. यांना वाटतं माझ्याकडून कोणीच पॉलिसी घेत नाही. खूप घेत नसतील तरी थोडे घेतात. माझं म्हणणं एवढं, पॉलिसी घ्या माझ्याकडून, एखादी तरी घ्या. फक्त एक आताच सांगतो, पॉलिसी दिल्यानंतर एक डायरी आम्ही तुम्हाला देतो. ती डायरी मी तुम्हाला देणार नाही. का? ती विकूनच पैसे कमवतो मी. अरे यार, काय त्याच्यावरच चाललंय माझं. अरे तुमच्याकडनं आम्हाला फायदा होणार नाही, पैसे मिळणार नाहीत. एक डायरी मिळणार आहे वर्षभरात, ती पण हे ऐकणार, मग कशाला पॉलिसी काढायची बाबा? काढा ना, ऐका ना. रडून पण वैताग आला मला बसा आता. तुम्ही. मला त्यांचा प्रामाणिकपणा लय आवडला. काय हे प्रामाणिक? बघा, लोक काय सांगतात, काय? डायरी देणार, पुढच्या महिन्यात देतो, देतच नाहीत. डिसेंबर आल्यावर बोलतात वर्ष संपलं, आता काय करायचं डायरीचं. ते सांगतायत देणार नाही तर देणार नाही. चांगलंय ना. आणि ते बोलतायत हाताला गुण नाही. खरं त्यांच्याच हाताला गुण आहे. काय? जे लोक त्यांच्याकडनं पॉलिसी घेतात ते मरत नाहीत आणि आजारी पडत नाहीत. अजून काय पाहिजे आपल्याला. हं? बाबा एक काम करा, चांगले निवडून 4-5 आम्हाला देऊन टाका. बटाटा घ्यायला गेली आहेस? निवडून 4-5 द्या. तू कशी काय आजच एवढी भोळी झालीस का? रोज माझ्या उरावर बसलेली असतील, म्हाताऱ्याजवळ नाटक करतीस होय. बसा तुम्ही. अरे घ्या तुम्ही बाबांकडनं घ्या. अरे पण मग हे बघा, एकतर आम्हाला पैसे मिळणार नाही, तर म्हणजे पॉलिसी काढायची कशासाठी? मरणार पण नाही, पैसे पण नाही मिळणार, काय बाबा? माझं तुम्ही समजून घ्या. एक माझ्याकडून पॉलिसी घेतल्यावर मी फक्त पॉलिसी देत नाही, मग दादा, गुप्प्या वहिनी, मी माने वहिनी, मला अगदी. त्यांच्या पुढ्यात गप्प्या नाही म्हणायचं मला. ऐका ना दादा. अरे तुम्ही नका दादा म्हणू ना. 1.5 मिनिटात स्किट नाही संपलं तर असंच खाली चाल तुम्ही आता. तसं नाही, मला दादा म्हणते नाही का बसलं तर? आदराने म्हणालो. माझं म्हणणं
पूर्ण समजून घ्या. माझ्याकडून पॉलिसी घेतल्यानंतर मी तुम्हाला एक लाईफ टाईम सबस्क्रिप्शन पण देतो. MHJ स्माईलचं सबस्क्रिप्शन. है का? महाराष्ट्राची हास्य जत्रा आमचा कार्यक्रम आहे. तो बघितला की काय आनंदच फक्त. आमच्याकडून जे जे तो कार्यक्रमाचं सबस्क्रिप्शन घेतात ते सगळे निरोगी राहतात, दीर्घायू होतात. म्हणतात ना ते म्हणतात ना लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. अच्छा अच्छा. हसल्यावर आजारी पडत नाही. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. लोक हसतात आणि आनंदी राहतात, निरोगी राहतात आणि त्यांना हसवण्याची गॅरंटी आमची. म्हणून म्हणतोय घेता का पॉलिसी. कारण जे जे MHJ सबस्क्रिप्शन घेतात ना ते ऍडमिट होत, ना ते आजारी पडत, ना ते होत. परत तिसरं गेलं बाबा, हे कडक सगळं जाऊ द्या, पॉलिसी घ्या. चालेल, मला एखादा पाहिजे घ्या ना. इन्शुरन्स तरी घ्या. घ्या दादा, एखादा वा 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 वा. महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे हास्य सुरक्षा. हे अगदी खरं आहे. खूप क्यूट परफॉर्मन्स. खूपच आवडली कॉन्सेप्ट. प्रसाद दा. वा वा वा, लाजवाब. आज पुन्हा एकदा देवाचे आभार मानावेसे वाटतात की या खुर्चीत बसण्याची संधी त्यांनी मला दिली आहे आणि खरोखरच तुमच्यामुळे इतकं सुदृढ निरोगी आयुष्य अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या भारताला, अवघ्या जगाला मिळतंय. पृथ्वी, तुझं प्रत्येक काम हे प्रीमियमच असतं, त्यामुळे तुला पॉलिसीची गरजच नाही. लाजवाब, लाजवाब. आत्ता परवाच आम्ही थायलंडमध्ये क्रिकेट मॅच खेळायला गेलो होतो. तो मुलगा क्रिकेटही तेवढंच बाप खेळतो. क्या बात आहे. हां, आणि थायलंडवरून आठवलं, ते तरड्यांचं सगळं जे वर्णन केलं ते मला तंतोतंत पटलेलं. कारण तरड्यांनी तिकडे एक बाईक रेंटल घेतली होती आणि त्या बाईकवरनं तरडे आणि आम्ही फिरत होतो. मग आम्ही एका मॉलमध्ये शॉपिंगला गेलो. तिथे शॉपिंग करत असताना आम्ही सगळं भान विसरून शॉपिंग करत होतो आणि निघाल्यानंतर तरड्यांच्या लक्षात आलं की चावी हरवलेली आहे बाईकची. आणि मी म्हटलं आता रे, तर त्या पहिलं वाक्य तरडेचं असं होतं, नाही बाकी काय नाही रे, स्नेहल लय बोलणार मला. त्यामुळे ते घरात खतरनाक आहे ना, ते वाक्य मला जाम पटलं. वा वा, बहारदार. ईशा मस्त, अप्रतिम, सावत्या कडक. म्हणजे आज पृथ्वी समोर तू नसतास ना तर स्किट डळमळीत झालं असतं, अर्ध झालं असतं, पण तुझ्यामुळे ते पूर्ण झालं आणि भक्कमपणे पूर्ण झालं. देव तुम्हाला सगळ्यांना खूप निरोगी आणि खूप वर्षांचं आयुष्य देव, एवढीच प्रार्थना करू शकतो. कारण तुम्ही जगलात तर महाराष्ट्र हसत खेळत राहील. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मंडळी, एका वृत्तपत्रात झाला आहे फोटोंचा घोळ. पण तुम्ही काळजी करू नका, इथे हास्याचा विषय आहे एकदम खोल. तोच घोळ घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार, दैनिक अचूकची संपादिका इशाडे बोलते. दैनिक अचूक चुकीला माफी नाही. हा बोला. हो, असं काय करतात? तुमची मांजर हरवल्याची जाहिरात कालच नाही का दिली? म्हणजे आजच्या पेपरात आली असेल. अहो खर, ओ सापडल्याची. अहो मांजर सापडली म्हणून कोण जाहिरात देत? अच्छा, आम्ही छापलोय. नाही, चुकून झालं असेल. अहो, एवढ्या तेवढ्या चुका होत राहतात. तुम्ही काय मनावर घेता एवढं? ठीक आहे ना. नाही नाही, करू ना. उद्या आपण परत एक जाहिरात छापू हरवल्याची. काही टेन्शन नाही. ओके, एक काम करा, मला नाव सांगा तुमचं. चेतन वाघ. आणि मावशीचं नाव?
हरवली आहे ना मावशी. अहो मांजर म्हणजे वाघाची मावशी नाही का? ओय ओ शिव्या नका देऊ, शिव्या एक मिनिट नीट बोला, शिव्या द्यायची गरज. हॅलो हॅलो आजकाल ना समाजाला विनोद पचत नाही, लगेच दुखावतात. आणि शिव्या देणं पण दखलपात्र गुन्हा मानत नाहीत, त्यामुळे काही करू पण शकत नाही. कठीण आहे. असा विनोद करायचा माणसाने एक्सक्यूज मी. या बसा 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 थँक्यू. बसा ना. ए बाबू, ए बाबू ये, चॉकलेट पाहिजे? हा? कुठे चालला फिरायला आई बरोबर? घे लॉलीपॉप घे. आईला विचारू नको, मावशी देते ना, घे लॉलीपॉप घे. अगं माझ्या बाबू किती गोंड अरे कुठला बाबू? मी बाबू नाहीच आहे. हायच नाही बाबू मी. इकडे जवळ इकडे. नाही. या मिशा बघितल्यास? बाबूला मिशा असतात. हाय. सॉरी सॉरी. आई गो, मी नाही, मनापासून माफी मागते, खरंच. सॉरी सॉरी सॉरी, चुकून झालं, चुकून. आपण आपली ओळख सांगा. सॉरी, व्हेरी सॉरी. मी पूर्ण मोठा माणूस आहे. सॉरी अरुण कदम. सॉरी. आणि ही माझी बायको मनोरमा कदम. अच्छा, बायको का तुम? हं. कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं तुम्हाला. अरे बघितलं असणार तुम्ही. कशाला चिडताय तुम्ही? या तुमच्या पेपर मध्ये छापलाय बघा फोटो तिचा. अच्छा, वा वा वा. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मॅडम. आणि कदम, तुम्हाला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय वेगळे दिसता हो फोटोत तुम्ही. मी वेगळाच आहे. वेगळंच वाटतंय. वा, एकदम वेगळंच आहे. हा ना, म्हणजे तुम्ही वेगळाच आहे ना. तुम्ही जो म्हणताय तो वेगळा आहे आणि हा वेगळा. या फोटोत आहे तो. बर बर. अरे माझ्या लग्नाची पहिली अंसरवंसरी होती ना. अरे देवा. मी थोडेसे पैसे खर्च करून हिला सरप्राईज देणार होतो, म्हणून मी 2 वेगळे फोटो पाठवले होते तुम्हाला. पण मग तुम्ही वेगळे वेगळे फोटो कशाला पाठवायचे ना? अहो नाही, त्याचं काय झालं माहिती आहे? आमच्या लग्नात ना आमच्या फोटोग्राफरने सगळे फोटो काढले. बरोबर. म्हणजे काय, माझा नीट फोटो काढायचा तर यांचं फक्त कपाल यायचं, हे माझ्या कमरेला लागतात ना. आणि यांचा काढला तर माझं मुंडकं उडवायचे, म्हणून तसं वेगळे वेगळे दिले होते. बर 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 बर. मग काय तुम्ही गंडवला? मला काय विचारता मग म्हणून? मी गोल घातलाय ना तो. एक मिनिट, म्हणजे मी तुमचा फोटो छापलाच नाहीये? तुम्ही छापलाय, पण तो मागच्या पानावर कॅरम चॅम्पियन म्हणून अरुण कदम. ठीक आहे तो. हा काय क्या बात है, अभिनंदन. त्याचं अभिनंदन. कॅरम चॅम्पियन झालात ना तुम्ही? अरे मी कॅरम खेळतच नाही. मग चॅम्पियन कसे झालात? अरे आजकाल मी कॅरमच खेळत नाही तर मी चॅम्पियन कुठून होणार? एक मिनिट, तुम्ही शांत व्हा जरा. मी कसं शांत हो? तुम्ही चॅम्पियन आहात का मग? नाही, माझा तर काही संबंधच नाही बाय. का खेळायला घेत नाहीत हे तुम्हाला? अयो, एकटे एकटे कॅरम खेळता, बायकोला पण नाही घेत? ए बाई, हिचा माझा कॅरमचा लांब लांब संबंध नाही आहे. आम्ही दोघं खेळतच नाही कॅरम. तुम्ही ते पेपर मध्ये वेगळं वेगळं छापलाय. काय बोलताय तुम्ही? किती किती गोंधळ घालताय तुम्ही. तुम्ही आता म्हणालात हे चॅम्पियन आहेत, गोंधळ कशाला घालताय तुम्ही? नक्की बरं, कॅरम चॅम्पियन नक्की कोण आहे मग? मी आहे. पडल ती आता खुर्ची वासारे. इवालतेच काय तू? एक मिनिट, तुम्ही नेमके कोण आहात? माय सेल्फ प्रभाकर उर्फ स्ट्रायकर मोरे, द कॅरम चॅम्पियन. ओ माय गॉड,
कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणजे भारी ना, एकाच दिवशी तुम्ही कॅरम चॅम्पियन पण झालात, लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी पण. क्या बात आहे. कसली आयशीच्या गावाची अॅनिव्हर्सरी. माझं अजून लग्नच झालेलं नाही. आय एम स्टील सिंगल आणि रेडी टू मंगल. काय समजले? एक मिनिट, तुम्ही जर सिंगल आहात म्हणजे तुमचं लग्नच नाही झालंय, तर ही बायको कशी झाली? जसं मी कॅरम न खेळता चॅम्पियन झालो. कळतंय का तुम्हाला काय गोंधळ घातलाय तुम्ही, काय घोल केलाय तो? अच्छा 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 अच्छा, एक मिनिट, असा गोंधळ झालाय का? अच्छा, म्हणजे अॅनिव्हर्सरी यांची आहे आमची. पण फोटो अॅनिव्हर्सरीला तुमचा आलाय आणि चॅम्पियन हे आहेत पण फोटो तुमचा आलाय. आय गो, सॉरी हा, हे असं थोडे थोडे गोंधळ होत राहतात. तो एक्स्ट्रीमली सॉरी. हा सॉरी काय सॉरी, छोटासा गोंधळ आहे, छोटासा गोंधळ आहे हा. एक मिनिट, तुम्ही चिडू नका. तुम्ही हा त्यांना सांगा, एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा इश्यू करायची गरज पण नाही. ही छोटी- एक मिनिट, तुम्हाला माहितीये का माझे वडील कोण आहेत? कोण आहेत? थोर पत्रकार वल्लभ डेनची मुलगी आहे मी. आम्हा बरोबर आहे. गप्पा बसा. हा. सॉरी, मला असं बोलायचं नाहीये तुमच्याशी, पण त्यांनी फार विश्वासाने हे वृत्तपत्र माझ्या हाती सोपवलंय. कळतंय का तुम्हाला? हे एवढ्या तेवढ्या चुका अशा सांगायला ऑफिसमध्ये वगैरे यायची काही गरज नाहीये. माफ करा म्हटलं अय्या, ना. असं कसं Please बोलता निघा. तुम्ही? एकतर या माणसाला मी नीट ओळखत पण नाही, तरी तुम्ही आमच्या दोघांचा फोटो नवरा बायको म्हणून छापला. मला बाईक कसं तरी होत आहे. तुम्ही जावा तिकडे. तेच वसाडे मनात चेतून टाक. आपल्या लग्नाच्या पहिल्या अंचारी वर्षाच्या दिवशी मारून टाक तू वसाडे. Sorry. मग तुम्ही कसं बोलता मग? बरोबर आहे. हो ना. अहो, मला सकाळपासून किती सारखं सारखं फोन येत आहे. बोला तुम्ही लग्न केलं सांगितलं नाही. आई हा? गो. बायको मस्त आहे तुमची, एकदम सदृढ आहे. होय का? चिमटो तू वसाडे. चिमटो टाक तू वसाडे. तुला काय वाटतं का नाही? अरे तू लाजतेस काय? चिड हो, त्याच्यावरती. चिडते. तुम्हाला काय वाटलं पाहिजे का नाही हो? असं डायरेक्ट छापतात बरं दिसतं का? एकतर ए, ए, यांना बघून ए, चिडून चिडून गॅप तर त्या चिडायला. तुम्ही पण श्वास घ्या, मला पण घेऊ दे. एकतर यांचा फोटो छापलाय तर माझ्या छाती कसं तरी होत आहे माहिती आहे. नवरा असा पण दिसतो, पहिल्यांदा बघितला. नाही तर यांना फक्त मी असाच बघितलाय ना. एकतर यांचा आणि माझा फोटो बघून अंगात इतकं शहारा येतोय माहिती आहे. अरे चुकीचा शब्द बोलतेस तू. त्याला बघून शिसारी आली पाहिजे तुला वाचारे. अहो तुमच्या गोंधळामुळे काही झालं माहितीये काय? मला लोकांचे फोन येतात आहेत. मग मला काय कमी फोन येत आहेत? सकाळपासून मित्रांचं एवढं फोन येतात, एवढं पण काय सांगू तुम्हाला. मला मित्र म्हणतायत, मोरे तू छुपा रुस्तम निघालास. काय मग त्याच्यामुळं बाकीच्या पोरी रुसल्यात का नाही? हा, त्यांचं कालीच तुटलं ना. सारखं फोनवर फोन. मोरे तुझी बायको कधी आम्हाला भेटवणार, कधी भेटवणार? आज आम्ही दुपारी येणार आहोत तुमच्या बायकोचा हातचं मटण खायला. किती छान. वा. काय छान काय, मी केवढ्या अडचणीत आलेलो आहे. हा. आता ते खरंच आले तर मी कुठनं त्यांना मटण वाढणार? येत नाही का तुम्हाला मटण करता? नाही येतं. काल्या वाटपाचा रस्ता येतो मला. काहीच प्रॉब्लेम नाही. एवढा मोठा कांदा घ्यायचा, खोबरा चुलीत रेटायचा ना, नाकडं घालायची आतमध्ये. वाचारे सगळी रेसिपी सांग तू. इकडे माझ्या इज्जतीचा बोकड कापला होते त्याचं काय नाही तू? हो, तोंड सांभाळून बोला. पेपरात चुकून तरी फोटो छापून आला तरी लोकांसाठी ही माझी बायको आहे. काय 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 हा हा माझ्या पहिल्या अॅनिव्हर्सरी तुम्ही जर बोललो ना, खाली पाडी रॉकेल पाहिजे ना तुम्हाला. अशी उडी मारून फनकन वाजवेन वासाड्या. एक मिनिट. पेपर फाडून टाकेन उभ्या. काय चाललंय? काय भाषा आहे ही? ह्या माझ्या ऑफिस मध्ये हे अशा धमक्या बिमक्या चालणार नाहीत. मला तुम्ही बाहेर जाऊन काय करायचं ते करा. अरे तुमच्या गोंधळामुळे झाले ना सगळं. अरे मला लोकांचे फोन येत आहेत, तुम्हाला कळत कसं नाही आहे? अरे तुमच्या लग्नाच्या अंचारी वंचारीच्या दिवशी तुझी बायको पळून गेली आणि तू कॅरम खेळत बसलाय. मग बरोबरच आहे ना लोकांचं. बायको पळून गेलेली असताना तुम्ही खेळताच कसे कॅरम? अरे पण मी कॅरम खेळतच नाही आहे ना. हा वासारा
कॅरम खेळतो. बघा हा कॅरम खेळत नाहीये तरी ह्याचा फोटो चॅम्पियन म्हणून छापून आलेला आहे. अरे लाज नाही वाटत चॅम्पियन म्हणून विरवायला वासाड्या तुला. मी समजू शकते तुम्ही शिकवा त्यांना उद्यापासून कॅरम मग ते शिकतील. मी शिकवायला तयार आहे हो पण ह्यांच्या बरोबर मला संसार करायला देतील. एक हाताचा अंतर ठेव तू. आणि वसऱ्या औरूच्या कॅरम साठी हा औरा मोठा संसार तुला खेळायला देऊ मी. मग माझं तर नुकसान झालं तर कोण भरून देणार आहे. कुठलं आणि कसलं अहो, नुकसान कुठलं झालं? नुकसान म्हणजे काय आहे ही बातमी ऐकल्यापासून ना म्हणजे ज्या माझ्यावर जीव ओवाळतायत ना बायका त्यांना असं झालं ह्या माणसानं लग्न का केलं नाही माहितीये. आणि बायका किती पजेशिव असतात माहितीये ना तुम्हाला. आता व्हेन यू कम ऑन दी स्टेज यू ब्लडी ओन द स्टेज कोण म्हणणार मला. कोण बोलताय तुम्हाला वसाऱ्यानो. मला एकदा भेटवा त्यांना. काय हो तुम्ही एवढं चांगलं कॅरम खेळता काय? म्हणून तर मला स्ट्रायकर मोरे म्हणतात. माझ्या स्ट्रायकरचा असा स्ट्रोक बसला ना ती क्वीन आहे ना स्वतःच झाले ते का नाही. आणि कवर ना पटकन आज जाते. त्याला वेगळा शॉट मारायची गरजच लागत नाही. काय समजलं. बापरे मॅडम नक्की आता तुमचे हस्बंड मस्त प्लेयर आहेत. हो नवसाने केलाय ना. हे नवसाने काय वसाड्या. हसबंड मी आहे हा नाही तुझा हसबंड आहे. हा, ठीक आहे तुम्ही लय चिडचिड करता. ऐकू नका ऐका ना काय? आपण त्यांची कॅरमची स्पर्धा बघायला जाऊया काय? मला खूप आवडतं. ओ कॅरम सोडा तुम्ही एकदा माझा स्ट्रायकर बघा. हा? अस्थिदांताचा आहे का नाही. मेड इन आफ्रिका अगदी पांढरा शुभ्र आहे. काय समजलं. काय? मला बघायचंय. बघायचंय जा वसाडे जा. जा हिला आफ्रिकेच्या जंगलात घेऊन जा. हत्तीवर बसवून तिकडच सोडून आणा. ती काही नाही फालतूगिरी. माफीनामा पाहिजे त्याच्याशिवाय मी इथून हलणार नाही. माफीनामा पाहिजे आम्हाला. एक मिनिट तुमच्या सगळ्या गोंधळात मला कशाला खेचताय. तुम्हाला म्हणजे एक मिनिट मी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स एवढा वेळ ऐकून घेते म्हणजे त्याला मी जबाबदार आहे असं नाहीये कळलं ना. यांचं काय चाललंय त्याला मी काही नाही करू शकत. तुम्ही आता निघा. मी पेपरात छापलाय ना. तुम्ही दोघं संसार करा. तुम्ही कॅरम खेळा जा. मला चालेल हो ना? हा मी ह्याच्यात पण चॅम्पियन होईल आमचं लग्न झालं तर. पण ह्या वसाडाला कुठं कॅरम खेळता येतोय. अरे पण मला कॅरम खेळायचाच नाही ना. आता अति करताय हा कदम तुम्ही. फार हट्टीपणा करताय. इथे कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही का अडून बसलायत. यांना काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला वहिनी काही प्रॉब्लेम आहे. नाही मला कशाला काय प्रॉब्लेम असेल. बाईच्या जातीने ऍडजस्टमेंट करावीच लागते ना. आणि हे तर म्हणजे पदरी पडलं आणि पवित्र. तुझा पदार इकडे ये तू. तिकडे कुठे जाते वसारे. अरे ये ना फार फोडून टाकी तुझा. तुमचा कानपाट फोडेन वसाड्या. लाज वाटत नाही. चुकून जरी पेपरात फोटो छापलेला असला तरी लोकांसाठी ती मांजी बायको आहे. जास्त बोलला असं थोपट पडायचं ना बस. हे बघा जोपर्यंत पेपर रद्दी जात नाही तोपर्यंत तुम्ही माझी बायको आहात. आता तुम्ही बाहेर जाऊन करा हे आज सगळं. आजच्या संध्याकाळपर्यंत नाही रद्दी तुला विकला ना वाचाऱ्या. ते जाऊ द्या. ते फालतूगिरी नाही. तुम्ही माफीनामा दिल्याशिवाय मी करून हलणारच नाही. बसा. नाही जाणार म्हणजे नाहीच जाणार आहे. नाही करणार मी एक पण मिनिट तुम्हाला. प्रवीण सर हे मला वाटतं हेच आहे ते ऑफिस. हा हे अचूक. एक मिनिट काय झालं. अरे बापरे खतरनाक. मोठी माणसं आली. बाबा नमस्कार. नमस्कार माझं ऑफिस आहे हे बोला. तुम्ही ओळखता आम्हाला. मी ओळखतो यांना. हो का. तुमची अॅनिव्हर्सरी आहे आज. शुभेच्छा. अरे काम काय आहे तुमचं. आणि हे कॅरम खेळतात. चॅम्प मागच्या पानावर. वा अरे मी नाहीच ऐकतो. आहेत चिडू नका. तुम्ही कसं येणं केलं. अरे कसं म्हणजे काय दैनिक अचूक चुकीला माफी नाही. तुम्ही मी संपादिका ईशाडे. आम्हाला आमच्या सिनेमाची जाहिरात द्यायची. अरे उत्तम अचूक ठिकाणी आलायत तुम्ही. चूक नाही चूक ठिकाणी आलाय तुम्ही. आणि काढा चू दैने खाय ह्यांचं. तुम्हाला हार्ट अटॅक येईल. जरा सावकाश जरा नाही तर उंची वाढेल तुमची जरा. कुठल्या सिनेमाची जाहिरात करायला आलाय तुम्ही. देऊळ बंद 2 हा आता परीक्षा देवाची हा सिनेमा रिलीज होतोय आमचा. त्याची जाहिरात आम्हाला द्यायची आहे. वा वा. यांच्याकडे जाहिरात दिलीत ना तर परीक्षा तुम्हालाच द्यावी लागेल. नाही याच्यात देव पण काय करू शकणार नाही. नाही परीक्षा देवाची आहे आमच्या सिनेमात. मी ना काय करणार आहे माहितीये का तुमच्या
पहिल्या अॅनिव्हर्सरी निमित्त म्हणजे माझ्या सिनेमाच्या प्रीमियरचं तिकीट मी तुमच्या दोघांना आणि साहेब आपण यांना तिकीट आणि या पाठवायचं. कॅरम अरे नाही चॅम्पियन तुम्ही तुमची क्वीन घेऊन आमच्या प्रीमियरला यायचं. मी तुम्हाला तिकीट पाठवेन. अरे चल ना, तुझं काय चालेल, तू चल ना. जा एकदा ते. आम्ही बघतो हा देऊळ बंद 2 9657 बोरिंग नंबर सांगितलं. वा 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 मॅड परफॉर्मन्स. दैनिक अचूक न केलेली ही चूक आम्हाला खूप आवडली, त्यामुळे मला खूप मजा आली. वा वा. आता ऐकूया अचूक परीक्षण. तर साधा अप्रतिम कॉन्सेप्ट होती, मजा आली मला खूप. तू जेव्हा म्हणालीस की आमच्या लग्नामध्ये फोटोग्राफरनी फोटो काढले तेव्हा अरुणचं कपाळच दिसतंय फक्त, तर त्याची अरुणला सवय आहे. कारण अरुणनी मंगेश देसाईच्या वाढदिवसाच्या दिवशी अरुणचा आणि मंगेशचा एक फोटो टाकला होता. वरती लिहिलं होतं वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्यात फक्त अरुण दिसत होता, मंग्या दिसतच नव्हता. त्यामुळे ती काय अरुणला सवय त्याची काही. मोरे, मला कधी कधी असं वाटतं ना, तू काही काही पंचेस फक्त सईसाठी मारतो, तुला बाकी कोणाची गरज नसते. आत्ता तू आलाच म्हणलास मी प्रभाकर उर्फ स्ट्रायकर मोरे. आम्ही पण असलो, ते पण असले, बघितलं हिच्याकडे फक्त. खरंय खरंय. ठीक आहे प्रभाकर, आम्ही लक्षात ठेवू, हरकत नाही. वनिता खतरनाक कॅरेक्टर पकडलं होतंस, खतरनाक. बॉडी लँग्वेज, आवाज टेरिफिक बदलला होतास, फार मजा आली. ईशा मस्त, नेहमीप्रमाणे मजा आली, खूप मजा आली. खतरनाक. 1.5 पाय आणि ही नजर पण मस्त. येस साई. स्ट्रायकिंग परफॉर्मन्स होता. मोरे, तुम्हाला जितकी विशेषणं द्यावी तितकी कमी आहेत. आज अजून एक ॲड झालंय, स्ट्रायकर मोरे. मला फारच आवडलं हे विशेषण. आज पण मस्त परफॉर्मन्स होता, मजा आली. आणि हे वाक्य माझ्याशिवाय कोणीच नाही बोलणार आहे तुम्हाला, मीच बोलणार आहे कुठल्याही परिस्थितीत कायम. वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ओन द स्टेज. मजा आली. वने, तू मॅड आहेस आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काहीतरी स्वतःचे रंग भरतेस आणि ते खूप इंटरेस्टिंग बनवतेस. आजही तेच केलंस. अरुणदा, तुम्हाला सलाम. फार आम्ही एन्जॉय केलं. खूप खूप धन्यवाद. ईशा मस्त. येस 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 इंडीड. खूप खूप धन्यवाद. मंडळी, आयुष्यात चांगला जोडीदार मिळणं इतकंच महत्वाचं असतं, चांगली मोलकरीण मिळणं. चला बघूया आज आपल्या इथल्या जोडप्याला चांगली मोलकरीण मिळते की नाही ते. हॅलो. हां सर 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 हां मेल हां हां येस येस. हॅलो हॅलो. ये करतो सर, करतो हो करतो. शी, मला कॉफीनी झोप येते. उलटी कॉफी बनवते प्रिया. मला कॉफी बनवते की पेक बनवून देते कळत नाही मला. बाबा प्रिया 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 कुठे गेलीस? प्रिया काय करतेस प्रिया? काय तू काय करत होतीस प्रिया? मी घाबरलो ना. मेरे को तो ऐसा धाकधूक हो रेला था अभी. तू दिखी ही नहीं मेरे को. गपरे, हे काय बोलत असतोस तू दिवसभर काहीतरी? याच्यापेक्षा 4 कामं कर ना घरातली. माझं ऑफिसचं काम चालू आहे इथे प्रिया. माझं पण ते ऑफिसचं काम ठेवून मी किचन मध्ये आहे. पण काहीच काम सरकत नाहीयेत पुढे. कालची भांडी होती, आजची ऍड झाली आहे त्याच्यात. ओंकार, तू का जेवतोस रे? मस्त. काल जेवलास ना, आज परत कशाला जेवायचंय तुला? नाईलाज आहे माझा प्रिया. तुझं जेवण खाली जाऊन गायींना द्यायचं तर ती गाय सुद्धा मान वळवते आणि निघून जाते. तिचा गाईलाज होतो, माझा नाईलाज होतो. बाहेर इतकी हीट आहे, त्यात तुझे हे विनोद ऐकायचे ओंकार. त्याच्यापेक्षा 2 कामं केली असतीस काय मेला असतास का रे? थांब जरा, माझं काम चालू आहे महत्वाचं, मला हे करायचं. किरकिर करत बसायची. एक काम
करत नाहीस. मोलकरीण शोधायला सांगितली तेही करायचं नाहीये तुला. सगळं मला करायला लागतं. त्या दळवीबाईंकडे भीक मागून मागून थकले यार मी. द्या मोलकरीण बाई, द्या ना मला, प्लीज द्या. अशी मोलकरीण मागशील तर कोण देणार आहे तुला? कसं होणार प्रिया तुझं? मग कशी मागायची मोलकरीण? मोलकरीण कशी दळवीबाई? गबरे काहीतरी फालतूपणा. हे डोकं तिकडे लाव ना. कुठे तिकडे? मोलकरीण बाई शोधण्यात. आपल्याला चांगली मोलकरीण मिळणार आहे. कशी? मला दळवीबाईंनी एक मोलकरीण सजेस्ट केलेली आहे. खरंच शोधली तू मोलकरीण? म्हणजे ओंकार, ओंकार. ओंकार माझं किती प्रेम आहे रे तुझ्यावर. आले. तुला 1000 वेळा सांगितलंय फोन रिंगच्या आवाजाची डोरबेल का लावली आहेस तू प्रिया? ट्रेंडिंग आहे रे. ट्रेंडिंग तर डिवोर्स पण आहे, तो घे ना मग त्यापेक्षा. मार खायचाय? माफ कर मला. उठ आणि दारू घड. हॅलो. गुड मॉर्निंग सरांनो. गुड मॉर्निंग मॅडमांनो. गुड ऐका मॉर्निंग. ऐका ऐका, जनगणना घ्यायला आला असाल तर आम्ही दोघेच आहोत आणि आम्ही एवढे कंटाळलेलो आहोत ना की पुढच्या जनगणनेपर्यंत आम्ही दोघेच असणार आहोत. काय 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 हवंय? नाही नाही साहेब, मी मोलकरीण. मोलकरीण मोलकरीण या 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 सॉरी सॉरी या 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 बसा 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 अलभ्य लाभ आनंदी आनंद बसा बसा या 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 हॅव अ सीट. तुम्हाला पाणी वगैरे? नाही हो साहेब, पण तुम्ही का देता? अहो नाही, थोडस घ्या, थोडस तर घ्या. एवढं बाहेर गरम होतंय. हे प्रिया प्रिया गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून वगैरे बोलतेय. मोलकरीण मला वाटलं नव्हतं. असं आले आले जज करतात का एखाद्याला ओंकार? तू बोलतेस हे प्रिया? हा, टेबला खालून लात मारून मारून जज करणारी तू बोलतेस हे? तुमचं एकच मिनिट. मग 1 मिनिट देता? घ्या 2 मिनिट घ्या, 2 मिनिट घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय अरे बापरे. म्हणजे डॉक्टर विचित्र नाही आहेत ना या? हे मी काम करता करता झोपतो तशा या उभ्या उभ्या झोपल्या नाहीत ना? नाही रे, काय पण काय. काय काय? हा हा असा 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 काय असा. असा 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 ते कसा कसा असा कसा तुम्ही कसा असा थांब, थांब, कशा थांब, असा थांब. नाही जमतच नाहीये. काय केलं ते आता? मी आहे की ना, निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी ह्याच्यात जाम मानतो. हो हो, आले आले चेक केलं. मला कळतं हे. म्हणजे काय मागा कळता? मग इथे आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे. प्रिया प्रिया असा तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी हा. म्हणजे ही असताना सुद्धा आहे पॉझिटिव्ह एनर्जी? ओंकारच्या विनोदावर हसा. तू पण कर थोडेसे विनोद. हा 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 हा. सगळी जबाबदारी मी का घेऊ? हा 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 हा. जे काय सुरू आहे ते उचल जरा. हा हा हा. तू आधी अंघोळ कर. अंघोळीचा आणि विनोदाचा काय संबंध? अंघोळ आणि साबणाचा संबंध असू शकतो, विनोद कुठून आला मध्ये? अंघोळ आणि निगेटिव्हिटीचा संबंध आहे. निगेटिव्हिटीचं काय? निगेटिव्हिटीचं मी बरोबर आहे. तू पारोसा फिरत असतोस, निगेटिव्हिटी येते सगळी मी घरात. व्यवस्थित आंघोळ करतो प्रिया, गप्प बस, काही बोलू नकोस. तुझ्या आंघोळीचं काय सांगतो मला? तर सलून वाला पण जास्त पाणी वापरतो केस कापताना. ए अट्टेल ते बोलतेस तू प्रिया, आता थेट तू वाटेल. त्या तिकडे डोक्याला हात लावून बसलेत. माझ्यामुळे होत आहे, तू सुरू केलंस. सॉरी, हे आमचं नेहमीच आहे. आमचे आमचे आवाज फक्त मोठे आहेत, आम्ही बोलतो प्रेमाने. ना ना, ता समजला वाका हो. तेवढा कळला हो. नाही, नाही, ठीक आहे ठीक तुझं आहे. नाव काय? माझा शिवाली होता. मी आता चीवाली लायतोय. काय काय नाव आहे? चीवाली. तर काय झालं मी सांगतो काय झालं म्हणजे मी जेव्हा शिवाली लायायचंय ना मॅडम, माझ्याकडे कामात नाही हो. मग बरकतच होईना, सगळे कामं अडकलेली माझी. मग मी 2 वर्ष आधी एका ते न्यूमरोलॉजिस्ट असतात ना, हा त्यांच्याकडे काम करी होतं. तर त्यांनी मला सांगितलं प्रॉब्लेम खय हा, तर तुझ्या नावात हा तो यस काढून टाक. तो यस असतो ना शिवालीचा यस, तो काढून टाक आणि त्याच्या जागी 2 शी लाय.
म्हणून 2 शी लायलं शी हा, शी, हा. तर तेव्हापासून माझं नाव ची वाली झाला आणि ची वाली लायल्यापासून अगे बाय माझ्या कामात बरकत म्हणजे मॅडम ते 3 बिल्डिंगा करतो तुमची 4थी चांगलं नशीब त्या माणसाने तुम्हाला आय काढून यू लावायला नाही सांगितला, नाही तर चू आली झालं असतं. सॉरी. माका टोमणे मारतात ना. नाही नाही नाही, ती कॉमेडी आहे त्याची. अगे बाय पण त्यांना सांगा त्यांच्या कॉमेडी मधून निगेटिव्हिटी येता. माझ्या कॉमेडी हा सर हो सरांनो होय ती निगेटिव्हिटी बरी नाही घरात. तुमका सांगतो होय ती निगेटिव्हिटी घालवायची असा ना तर ते न्यूमरोलॉजिस्ट आहेत ना त्यांच्याकडे घेऊन जावा यांका. नको नको, काही गरज नाही. एक तर माझं नाव ओंकार आहे, त्यांनी मला ओ काढून बे लावायला सांगितलं तर बेकार असं होईल ते. ना हेच नाही करायचं म्हणलं ना त्या. हा निगेटिव्हिटी येता नका करू साहेबांनो. हे नको आणि तुमचा विश्वास नाही बस ना. त्याचं नाहीये. नाही अहो, तुमका सांगतो मग मॅडम माझा मित्र हा दत्तू नावाचो. हा. त्याचं पण असा प्रॉब्लेम होता तर मी त्याका काय बोललो तर ते न्यूमरोलॉजिस्ट त्यांच्याकडे जा तर त्यांनी त्याका काय सांगितलं तुझ्या नावात 2 तो असत. हा, 2 तो टी. तो हा. टी टी तो हा, हा. तो आणखी 2 टी लाय म्हणून म्हणजे तो 4 टी लाय तर आता त्याचं नाव दत्तू तू असा झालेला हा. आणि दत्तू तू हो नाव झाल्यापासून तुमका सांगतो बरकत म्हणजे आधी असिस्टंटगिरी करत फिरायचो आता प्रोडक्शन सांभाळता स्वतःचो ब्रँड हा तो 3 BHK फ्लॅट हा येऊ ठाण्यामध्ये लग्न झाला. ओके बाय माझे बरकतच झाली त्याची. मला नंबर द्या ना, मी जाऊन भेटते त्यांना. अगं त्यांनी त्या ददत तू केलं का ते नाव कमी तुतारी जास्त वाटायला लागली आहे ती आता. ही गरज नाही. हे बघ, मी पण ना तेवढंच काम करते पण ऑफिस मध्ये माझं प्रमोशन होत नाही. मला पण बरकत पाहिजे. बरकत पाहिजे. अर्थ माहितीये का बरकतचा तुला? काहीतरी मला आपल्या- पाहिजे. मला काय पाहिजे अगं? तुला त्या माणसाने सांगितलं तुझे 4 लाव तर प्रिया या दर्शिनी कसं वाटतं ते? काय बोलू नका निगेटिव्ह बोलू चांगला नसता घरात हो असा बोल. अहो हे काय निगेटिव्ह आहे? सहन करता हो, खूप निगेटिव्ह आहे ते माणूस. हे आहे पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासून मी निगेटिव्ह आहे. आधी म्हणायचा तुझ्यासाठी वाटेल ते करेन, आता हे काय नाही करणार आहे तुझ्यासाठी एवढंच. आता काय? कंपास काढलाय तिने बाहेर. कंपास. अगं 1 BHK मध्ये हरवणार आहे का ही बाई आता? का खजिना शोधते की काय आपल्या घरातला? हो सापडला. खजिना सापडला? नाही हो नाही निगेटिव्हिटी हो बघा निगेटिव्हिटी होय सर हा. मग तिकडे जायचंच नाही की काय करायचं काय? नाही हो तुमचा तो बाथरूम आहे ना तो वायव्य खा. मग आता? तो बाथरूम वायव्य का तो किचनच्या जागी वाया होता आणि किचन बाथरूमच्या जागी वाया होता. हा मग आणि मॅडम होतो झाडू असो नाही टाकायचो हो. लक्ष्मी असता ती सरळ ठेवायची अशी ठेवायची. हा मग अगे बाय माझी काय हो? खरी निगेटिव्हिटी होय सर हा. हे जाम निगेटिव्ह असं हे फोटो काढून टाका. मी तेच म्हणते हे फोटो काढून टाकले पाहिजे. माझे आई वडील आहेत ते प्रिया, त्यांच्यात निगेटिव्हिटी येते. साहेबांना चिडू नका हो. आई बाबा असले तरी निगेटिव्ह म्हणजे बाई मध्ये काय प्रॉब्लेम नाही. लय पॉझिटिव्ह आहे ही बाई तुमची आई लय पॉझिटिव्ह आहे. होय तो बापी आहे ना जाम निगेटिव्ह आहे. हा त्यांच्यावरच गेलाय. एक काम करूया हे ना आपण इथे असं हे ठेवूया. काय अजिबात मी उपडी वगैरे ठेवणार नाहीये. का म्हणून उपडी वगैरे ठेवायचंय? नाही हे असेच राहतील. असेच राहणार ते. नाही साहेबांचं डोळ्यासमोर ठेवत नका जाम निगेटिव्हिटी येतात त्याने. हो त्या आलेल्या असताना आपण हे उपडं ठेवू ना. अरे पण त्यांचं काय ऐकायचं? आपण मालक आहोत का ते? कोण आहे इथे? रोल रिव्हर्स झालेत का अचानक? मोलकरण हवे की बाबा हवेत? ती निघून जाईल. सॉरी बाबा. सोड. बस खुश. उपडे ठेवलं. तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा ते फोटो असे आम्ही उपडे ठेवू. चालेल? नाही होत आहे त्याने काय होतला बाकीच्या वेळेत निगेटिव्हिटी रवतली ना घरात त्याचा काय करतला. मग काय कर. मी येतो तेव्हा पॉझिटिव्हिटीच घेऊन येतो. माझी सवयच हा. मी येतो तेव्हा खाली कापूर टाकून येतं ना तर कापूर सगळी निगेटिव्हिटी खेचून घेतात. मी पॉझिटिव्हच असतो. अहो कोण बोललंय तुम्हाला? असेल दादा असा असता. तुमका सांगतो मी 2 वर्षाआधी एका दादांकडे काम करतो. बसा होताय बसा जरा. तुमका सांगतो मी 2 वर्षाआधी एका दादांकडे काम करी होतो.
ह्या दादांचो गुरुवारचो दरबार बसायचो मग सगळे भक्त लोक यायचे ना त्यांच्याकडे तो ते काय करायचे कापूर द्यायचे त्यांना आणि बोलायचे होय तो कापूर टाकत जा म्हणजे कशी सगळी निगेटिव्हिटी तो कापूर खेचून घेतात आणि माका पण दिल्यानी मग मी कामाच्या ठिकाणी जातं कापूर टाकून जातं नाही नाही तुमच्या त्या जो कोण होते ते दरबार भरवणारे त्यांना हाच वास यायचा आपण जनतेच्या घामाचा म्हणून ते बोलायचे कापूर लावा जरा वास जाईल म्हणून नाही बनू. नाही हो असं नका बोलू हो तपश्चर्या त्या माणसाची या हा मी मग हे- तपश्चर्या वगैरे मी काय करणार नाही ए, कापूर बिपूर मला काय सांगू नको मी आधीच सांगतोय कापूर वगैरे महत्वाचं आहे किती महत्वाची आहे. मी कापूर ठेवणार नाहीये तिकडे त्यांचा फोटो वाटल्यास आपण ड्रॉवर मध्ये ठेवूया हा हा डन डन. हे बघ हा फोटो ना हा टॉक्सिक नाही निगेटिव्ह फोटो ठेवून दिला. हा ठेवून दिला. नंतर फेकून द्या माझ्या समोरच का बोलताय तसं ना मी निदान बाजूला घेऊन जा नंतर सांगतोय तुमका काय आता हा 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 काम करणार आहे का विचार झालंय ना मग एवढाच हा प्रॉब्लेम. हा ते मी बाथरूमचं बोललोय ना तुमका मॅडम हा. आता मी कपडे दुसऱ्या बाजूक धुतलंय हा मस्त मस्त आणि भांडी बाथरूम मध्ये धुवा हा हॉट बाथ द्या भांड्यांना जकुझी लावून देऊ का बाथरूम मध्ये भांड्यांसाठी धुवायला हो नाही हो साहेब किती निगेटिव्ह बोलतास ऐकून तर घेवा ऐकून तर घेवा. कशाला मालवणी बोलते जेव्हा करायला लावतात तेव्हा तर करत नाहीस तू आता ह्याच्यात का घुसवायचंय तुला बरं वाटावं म्हणून. ऐक ना तू. हा बोला. सेन्सगिरी आहे असं नाही हो मी बादलीत कपडे घेतलं आणि दुसऱ्या बाजू ईशान्य धुतलं एवढाच सांगत धुवा काय धुणार धुणार आहेत हे कपडे धुतलं पण काळे कपडे मी नाही धुणार का? काळ्या रंगात निगेटिव्हिटी असता मॅडम प्रिया माझ्या सगळ्या चड्ड्या काळ्याच आहेत आता न धुतलेल्या चड्ड्या घालायच्या मी हे बघ बाबांचा फोटो ड्रॉवर मध्ये ठेवून आपण अर्धी निगेटिव्हिटी घालवली आहे. मग आता तू रंगीबेरंगी निकर घेऊन उरलेली घालव ना निगेटिव्हिटी. ठीक आहे रे. खूप ऑप्शन झाले आता पुरुषांना. गप घ्या काहीतरी आपले रंगबिरंगी चड्डे गे लहान मुलांसारखं वाटतं ते माझे बाबा लहानपणापासून माझ्यासाठी काळ्या चड्ड्या आणतात ब्लॅक इज द न्यू ब्लॅक हे लक्षात घे त्या बाबांकडनं आली आहे ही सगळी निगेटिव्हिटी. प्रिया हो तू निगेटिव्ह आहेस ना म्हणून तुला काळं सगळं आवडतं. बरोबर बोललात काळा रंग असतो ना तो निगेटिव्हिटी धरून ठेवतो म्हणजे कसा धरून ठेवतो तो सोडणार नाही इतकी धरून ठेवतो. काय वाक्य आहे हे धरून ठेवतो सोडणार नाही धरून ठेवतो काय वाक्य आहे मुद्दा आणि कळला. मुळात काळा रंग नेगेटिव्हिटी नाही गरमी ओढून घेतो निगेटिव्हिटी धरून ठेवतो साहेबांचा ना विश्वासच नाही हा मॅडम नाही. तर असा चालणार नाही बघ. मी काळ्या कपड्यात हात पण लावतो नाही माका निगेटिव्हिटी नको माझ्या ठीक आहे, कामामध्ये ठीक आहे. होय, तर मान्य असत तर मी काम करतो नाही तर मी जातो नाही नाही नाही. ए, ए, ए. नाही नाही ही काय धमकी आहे नाही ठीक आहे आपण हे सॉर्ट करूया. काळे कपडे आपण आपापले धूत जाऊ मी सेग्रिगेट करून तुम्हाला देत जाईन. ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया आला. आपण का तिचं ऐकायचं काळे कपडे महत्वाचे आहेत की मोलकरीण ती निघून जाईल ओंकार नाही म्हणून आपल्याला. मोलकरीण बघितलात तसं माणूस चांगले असत ते माणूस चांगला आहे, चांगला आहे. निगेटिव्हिटी बाजूक केली ना आतलो माणूस चांगलो हा. खूप चांगला आहे. Negativity असं गॉडफादर मधली मांजर आहे मी हे काय कपड्यांचा झाला कपड्यांचं झालं सॉर्टेड. शिवालीबाई नाही काय चिवाली हो चिवाली. पॉझिटिव्ह वाटता शिवालीबाई यू आर अपॉइंटेड. वा 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 आणि हो काळ्या रंगावरनं आठवला कपड्यांचा झाला हा. काळी भांडी म्हणजे करपलेली भांडी मी नाही घासूच काळो रंग असतो हो म्हणजे एकही भांड घासून नाही होणार आता अरे आमच्याकडे करपलेलीच भांडी असतात मला तर प्रश्न पडतोय नी विकत घेतानाच करपलेली घेतलेली की काय आम्ही काय करतो भांड गॅसवर ठेवतो आणि निघून जातो जवळपास काश्मीरला जातो आपण भांड तिकडेच गॅसवर आमचे काका इराणचे आहेत ना ते गॅस पाठवत असतात एक दिवसाला छान मस्त बोलतोयस. मस्त एक तर बोलतोय. स्वतः काही काम करायचं नाही मी करते तसे टोमणे मारत बसायचे सारखे. टोमणे काय मारत बसायचे तू कर तू आपण वाटून घेतली आहेत ना कामं त्या दिवशी तुला काय काम दिलं होतं काय? मटार सोलायचं काम दिलं होतं ना काय केलंस तू सालं सगळी परडीत टाकली आणि मटार सगळे हे जमिनीवर सगळे गोट्यांसारखे घरभर पसरले होते मटार त्याच्यावर ना असं मला अभिनय करतोय परत काहीतरी मूर्खासारखं कसे मी मटार शोधून शोधून भाजी केली ना माझं मला माहिती हो. प्रिया मटारचा मॅटर काढायची गरज आहे का हे केल्याशिवाय तुला श्वास नाही करे घेताय मटार मॅटर ह्याच्या पलीकडे सुचत नाही इथे स्वतःची काही प्रज्ञाच नाहीये नुसते शब्दाला शब्द चिकटवत बसायचे आणि काहीतरी बोलत बसायचं मी दिवस. तेवढं तरी करतो कळलं ना तुला तेवढं तरी जमतं का मला नाही सांग नाही साहेबांनू हो जे केलात ना मोटार मॅटोर निगेटिव्हिटीमुळे पडतो हा विनोद
निगेटिव्हिटी काढून टाका. नका करू विनोद. माझा विनोद मुळात हा विनोदच नाहीये. मटार मॅटर हे शब्द चातुर्य आहे. तल्लक बुद्धी ज्यांच्याकडे असते ना त्यांनाच ते जमतं. याच तल्लख बुद्धीने कफल्लक झालायस तू. आता नाही वाटलं हा निगेटिव्ह तुम्हाला? हा नाहीये कफल्लक तल्लक तल्लक, हा निगेटिव्ह नाही. हसताय तुम्ही वा मॅडम, बस करा बस. एवढं? कोणाक तरी मारून टाकशाल. एवढा हसवाल. एवढं हीच पाहिजे हीच पाहिजे. गप्प बस. काहीतरी आपलं माका कळला. सर, तुमच्या निगेटिव्हिटीमुळे तुमचे विनोद दाबले जातात आणि मॅडमांच्या पॉझिटिव्हिटीमुळे इनहॅन्स होतात विनोद. ही पॉझिटिव्ह आहे. किंवा पाणी ही पॉझिटिव्ह आहे. अरे तिच्या खळ्यांवर जाऊ नका. जिभेवरनं जे शब्द घसरतात ना ते ऐका कधीतरी येऊन इथे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. सर सर बर मी निगेटिव्ह. चल बस बस. नाही हो, केवढं निगेटिव्ह माणूस आहो. बापरे बापरे. पण सहन होणार नाही एवढी. नाही पण तुम्ही काम करा, मी हँडल करते त्याची निगेटिव्ह. जोर जोरात बोलतो तो गे बाय. कामं होणार आहे का निगेटिव्ह पॉझिटिव्ह एवढाच होणार आहे. भांड्यांचं टेन्शन घेऊ नका. करपलेली भांडी मी घासत जाईल, बाकीची घासत जा. हो हो हो, भांड्यांचा झाला. झाला. साहेब जामच निगेटिव्ह असत हो. कशी सहन करता एवढी निगेटिव्हिटी घरात? ऐकू येतंय हा मला हे. मला आयुष्य काढायचं याच्या बरोबर. तुझं पण ऐकू येतं यार. मला कोणी घाबरतच नाहीये का मला या घरात? काही उपाय असेल तर सांगा बाबा तुम्हीच. उपाय वयो ताई नो, मी इलोय ना आता, निवांत राहा. एक मिनिट. हो साहेबांनो बसा. का? हो बसायला बोला तरी. बस. काम कसं करता तुम्ही? बसून काम कसं करता ता दाखवा माका जरा. थांब बस तू, मी आणली. निगेटिव्हिटी. लॅपटॉप होय सर, हा निगेटिव्हिटी ही बघा. मी हसतोय यार. हा ऍटिट्यूड ना, हा ऍटिट्यूड मारकच आहे. नाही नाही नाही, होय ते बसले आहेत ना त्याच्यात निगेटिव्हिटी. हा सर, असा नाही बसायचा. यात निगेटिव्हिटी? हो सर, एक पाय दुमडा, एक पाय दुमडा, असा बसा, असा जवळ घ्या. हो जवळ घ्या. हा असा बसायचा काम करू. मगे पॉझिटिव्हिटी येता. का म्हणजे काय? आता असं दोन्ही पाय सोडून बसला तर एका पायातून पॉझिटिव्हिटी येतली आणि दुसऱ्या पायातून निघून जातली. पाय दुमडून बसला तर एका पायातून येतली आणि हय सर अडकतली. पॉझिटिव्हिटी आपल्याकडे. आणि चालताना हे बघा, पुरुषांका सवय असतं दोन्ही खिशात हात घालून चालत राहायचा नुसता. तसा करायचा नाही. एक हात बाहेर ठेवायचा, एक हात खिशात ठेवायचा. म्हणजे कसा एका हाताने पॉझिटिव्हिटी येता आणि खिशात जाता. पॉझिटिव्हिटी आपली आपल्या खिशातच राहता. उद्या लोकांका सांगूक मोकळं ना आपण पॉझिटिव्हिटी खोया माझ्या खिशात. हा आणि त्या माणसाच्या खिशात पॉझिटिव्हिटी त्याका कसली आली आहे बाकीच्याची गरज. बात आहे. चिवाली ताई हा. मग रस्त्यानी कसं बरं चालायचंय? हे असं असं चालायचं की काय आता? हा? हे असं चालायचंय? असं काय ना. बोलताय? तुम्हाला कळतंय का? काय बनू, काम करून काय बोलते ही बाई? नाही हो, काम करून बसता तेव्हाच बोलतोय मी. काय बोलते यार ही प्रिया? मला ही अजिबात आवडलेली नाहीये ही बाई. ही एक खरंच चिवाली आहे ही. हो हो सरांनो, निगेटिव्ह बोलू नका हो. ठीक आहे. मी निगेटिव्ह बोलतोय? हे सगळं सांगण्यापेक्षा तुम्ही काम करायला सुरुवात करा ना. आता खूप हा, झालं. exactly. खूप झालं आता काम करायला सुरू करा. हा चला. आता मग आता अजून कधी? नाही हो नाही. माका सांगा तुमच्या फ्लॅटचा नंबर काय? हा 501. 5 अधिक 1 म्हणजे किती? 6 झाले ना. समसंख्या येतं ना. मग मी विषम संख्येत येतोय. आज 4 तारीख 5 तारखेक येतोय. काम करू खाता ना. काय लॉजिक प्रिन्सेस आहे ही. हे? 6 सम आहे म्हणून विषमला येणार. अरे 6 सम आहे तर समलाच आहे ना. विषमला ये. ना ना, तसा नसता साहेबांनू. हो बघा, आता तुमच्या फ्लॅटचा नंबर सम इलो हा ना. मग मी विषम संख्येक येतलो. जो विषम इलो असतो तर मग मी समसंख्येक येतलो. कसा असता, समसंख्या विषम संख्येची निगेटिव्हिटी मारून टाकता. मग हे काय होता, व विषम इला तर विषम संख्या समसंख्येची निगेटिव्हिटी मारून टाकता. म्हणजे कसा, समसंख्ये पॉझिटिव्हिटी राहता आणि विषम संख्या पॉझिटिव्हिटी राहता. आणि मग विषम संख्या मारून टाकता. समसंख्या हो, तुमच्या त्या आकड्यांच्या मारामारीमध्ये आम्ही मरतोय ना इथे. तुम्ही म्हणजे ही समला येऊ दे विषमला येऊ दे, ही 15 दिवस येणार फक्त कामाला. हो, आणि रविवारची सुट्टी घ्या युनियनची. हा म्हणून मागतो. नाही तर म्हणून मागता. मागता. आता देता ह्या का कामा देता? बोला आता काहीतरी बोला. हो सरांनो, ऐका नाही हो, किती निगेटिव्ह बोलतो हे. अरे मीच निगेटिव्ह बोलतोय. मी काही बोललो तरी मी निगेटिव्हच बोलतोय. ऐका वास्तू ऐक. शिवाली ताई, तुम्ही या. हा उद्यापासून येऊ ना. नाही, तुम्ही येऊच नका आता. गुड. हो ताई तुम्ही या. हो
तुमच्याकडनं निगेटिव्हिटी येते आता मला. हा हा हो नाही होत आहे, असं होणार नाही. होणार असंच होणार. अहो, शक्यच नाही. खाली कापूर टाकून इलं, सगळी निगेटिव्हिटी मारून इलं. तो कापूर उचला, जिभेवर ठेवा, जाळा, तोंड बंद करा आणि निघा. आम्ही दोघंही निगेटिव्ह आहोत. आम्ही दोघं निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालेलो आहोत. तुम्ही इथे पॉझिटिव्ह आलात आणि आम्हाला निगेटिव्ह करून टाकलेलं आहे. हो बाप रे, किती निगेटिव्ह आहात हो दोघं. जा, त्रास होतो ना तुम्हाला, जा. नाही नाही, तुमच्या या दोघांच्या निगेटिव्हिटीमुळे मी जर जिन्यावर आता जाताना पडलं तर सगळं ब्लेम तुमच्यावर टाकतलं. ए तू तुझ्या पॉझिटिव्हिटीमुळे पडशील. पॉझिटिव्ह धर अशी जाशील. ही चल, निघ, निगेटिव्ह चल. नष्टी लावा नुसते काम. मी नसतं रे. तू नसतं रेस. तू आमच्या घरी नसतर. तू निघ, चल. निगेटिव्ह असत निगेटिव्ह. निगेटिव्ह नाही असा नष्टर तू नाहीये. मला कळ होतं ग प्रिया. नाही. एक मला ना असं वाटायला लागलं आता मला तरडेंच्या फिल्म मध्ये काम मिळेल पण मला मोलकरीण मिळणार नाहीये. निघ आता काम कर. वा वा, जोरदार टाळ्या. सुंदर परफॉर्मन्स. तुमच्या या परफॉर्मन्समुळे इथलं वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह झालेलं आहे. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, भारी परफॉर्मन्स होता राऊत. आज मला तुझा परफॉर्मन्स विशेष आवडला. नेहमीच तू चिडायचं, वैतागायचं जे असतं ते मला स्वतःला स्क्रीनवर पोर्ट्रे करायला खूप अवघड वाटतं, पण ते तू फारच इझिली करतोस आणि आज पण केलंस. मजा आली. प्रिया, मस्त छान होता परफॉर्मन्स तुझा, पण तुझी तगडी साथ होती. चिवाली मस्त होता. हे असं एक्सपेक्टेड नव्हतं की तुझ्याकडून नेगेटिव्ह पॉझिटिव्ह हे सगळं ऐकायला मिळेल. मला असं वाटतं की आपले रायटर्स आणि डिरेक्टर्स कायमच सरप्राईज करत असतात. हेही सरप्राईज वेगळंच होतं. मजा आली. येस, मजा आली. आणि विशेष मजा तेव्हा आली जेव्हा ओंकार चिडचिड करत होता, तेव्हा मी म्हणत होती की हा फार निगेटिव्ह आहे. तेव्हा वेगळाच आनंद होत होता. का माहिती का? पण हरकत नाही. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. तुला आता होणारच आहे. मंडळी, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या 1000 भागांच्या या प्रवासामध्ये आजवर या मंचावर अनेक दिग्गज कलाकार आले, ज्यांनी जत्रेचं भरभरून कौतुक केलं, कौतुकाची शाबासकी दिली. आज असंच एक थोर उत्तुंग व्यक्तिमत्व जत्रेत उपस्थित आहे आणि ते म्हणजे अर्थातच सबंध महाराष्ट्राचे आणि सगळ्या कलाकारांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते श्री मोहन जोशी सर. या क्षणी मी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सगळ्या कलाकारांना, दोन्ही हास्यरसिकांना आणि जत्रेचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी सरांना मंचावर येण्याची विनंती करते. कृपया सगळ्यांनी मंचावर यावं. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा. मोहन काका, आजपर्यंत तुम्ही अनेक भूमिका वठवल्या, अनेक पात्र साकारली. तुमचं काम बघत बघत आम्ही अक्षरशः घडलो. तुमची अभिनयाची कारकीर्द अतिशय उत्तुंग आहे, अफाट आहे, आभाळा एवढी आहे. तर तुमच्या या अभिनयाच्या कारकिर्दीला सोनी मराठी, वेटलाऊड प्रोडक्शन्स आणि महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आम्हाला तुम्हाला मानाचा मुजरा करायचा आहे. तर आमच्याकडून तुम्हाला हा मानाचा मुजरा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि थांबल्या नाही पाहिजेत पुढचे 2 मिनिटं. आणि या क्षणी आम्हाला खरं तर तुमचा एक छोटासा सन्मान करण्याची देखील इच्छा आहे. तुम्ही तो स्वीकारावा अशी विनंती. तुम्ही कृपया मंचावर यावं. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा. विनोदाची सैर करूया गमतीच्या नगरा. नमुने अतरंगी हा बहु. मी हास्य जत्रेचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी सरांना त्यांचा सन्मान करण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या. मोहन काका, आज तुम्ही इथे आहात. आम्ही ही संधी अजिबात दवडणार नाही आहोत.
तुमच्याकडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही, तर तुम्ही 2 शब्द बोलावं ही विनंती. मार्गदर्शन करण्यात मी मोठा नाही, परंतु असे चांगले दिग्दर्शक म्हणाले तर काही काम चांगलं होतं, काही चांगल्या कलाकारांमुळे होतं आणि काही चांगल्या लेखकांमुळे होतं, काही तंत्रज्ञांमुळे होतं. खरंच मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यामुळेच मी आज इथं आहे. आणि जत्रेविषयी काय सांगाल? अल्टिमेट प्रोग्राम आहे. एकाला झाकावून एकाला काढावं असंच आहे. म्हणजे खरंच याला पर्यायच नाही. हे असंच चालणार. हजार प्रयोग होतील अजून. वा 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 वा. कारण लेखक चांगले आहेत, कल्पना खूप चांगल्या आहेत आणि मुख्य दिग्दर्शक गोस्वामी सर, अरे क्लास क्लास क्लास, खरंच क्लास. थँक्यू सो मच सर. तुमची कामावरची निष्ठा, सातत्य यावरून आम्ही सतत प्रेरणा घेत आलेलो आहोत. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. तुम्ही आज इथे उपस्थित आहात, आमचं भाग्य आहे. खूप धन्यवाद तुम्ही सन्मान स्वीकारला त्याबद्दल. थँक्यू. जोरदार टाळ्या. तर मंडळी, असंच विनोदाच्या गावी जात राहणार आहोत पण पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.